मध्य प्रदेश येथील ग्वालियर उच्च न्यायालयाने घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती धातूचा पुतळा न्यायालयाच्या आवारात बसवण्यासाठी उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतरही काही वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला व तो परत पाठवण्यास भाग पाडले। या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटत असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बौद्ध बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध करत भव्य धरणे आंदोलन केले। याविषयीचे सविस्तर वृत्त असं की मध्य प्रदेश येथील ग्वालियर उच्च न्यायालयाने घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती धातूचा पुतळा न्यायालयाच्या आवारात बसवण्यासाठी उच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती। त्यासाठी लागणारा निधी सुद्धा मंजूर झाला। पुतळा बसवण्यासाठी न्यायालयाच्या आवारात आणण्यात आला, मात्र बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात येऊ नये यासाठी काही वकिलांनी विरोध करून पुतळ्याचं उद्घाटन न करता तो पुतळा परत पाठवण्यास भाग पाडले असा आरोप करण्यात आला आहे। शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली नाही तर ती घटना BN राव यांनी लिहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त BA शिकले होते असे मीडियावर येऊन या वकिलांनी वक्तव्य केलं आणि जाहीरपणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचं वृत्त आहे। या घटनेचा तीव्र निषेध करत बौद्ध समाज ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष डॉक्टर प्रेमलाल मेश्राम यांनी केले। ब्रह्मपुरीवरून मधुकर मेश्राम यांची रिपोर्ट।